जग कॅन्सरमुक्त होणार? कॅन्सर रुग्णांसाठी मोठी खुशखबर. कॅन्सरवरील लसीची यशस्वी चाचणी. कॅन्सर म्हटलं की अनेकांना धडकी भरते. भारतातच नाही तर जगभरात कॅन्सरग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मात्र आता कॅन्सरवर मात करणं सहज शक्य होणार आहे. जवळपास 8 महिन्यांपूर्वी कॅन्सरवर मात करणाऱ्या लसीवर रशिया संशोधन करत असल्याची माहिती जगभरात व्हायरल झाली होती. त्यानंतर आता याच लसीची यशस्वी चाचणी करण्यात आली. प्री क्लिनिकल ट्रायल्समध्ये या लसीच्या चाचणीला 100% यश मिळाले. त्यामुळे कॅन्सरवर मात करण्यासाठी रुग्णांना या लसीचा फायदा होणार आहे. रशियाच्या फेडरल मेडिकल अँड बायोलॉजी एजन्सीकडून अनेक वर्षांपासून mRNA लसीवर संशोधन सुरू होतं. या लसीसंदर्भात ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत FMBAच्या प्रमुख वेरोनिका स्कोवर्सोवा यांनी माहिती दिली. गेल्या 3 वर्षांपासून लसीची प्री क्लिनिकल चाचणी चालू होती. कोलोरेक्टल कर्करोगावरील उपचारासाठी ही लस उपयुक्त आहे. तसंच या लसीचा दुसरा प्रकार मेंदूच्या आणि त्वचेच्या कर्करोगावर प्रभावी ठरेल. चाचणीमध्ये कर्करोगाच्या 60 ते 80% प्रकरणांमध्ये ट्यूमरचा आकार कमी होताना दिसून आला. मात्र ही लस वापरासाठी तयार असली तरी लसीला अद्याप अधिकृत मंजुरी मिळालेली नाही. रशिया ही लस आपल्या देशात मोफत देणार असली तरी ही लस 2.5 लाख रुपयांना उपलब्ध होऊ शकेल. आता या टेक्नॉलॉजीमध्ये काय करतो आपण की कॅन्सरचा रुग्ण जो आहे त्या पर्टिक्युलर याला म्हणतो पर्सनलाइज ट्रीटमेंट. म्हणजे प्रत्येक कॅन्सर रुग्णाचं आपण कॅन्सरच्या पेशी घेतो. त्या पेशींमधून mRNA सेपरेट करतो, एक्स्ट्रॅक्ट करतो आणि असे mRNA नंतर व्हायरसच्या मदतीने त्या पुन्हा पेशंटमध्ये आपण इंजेक्ट करून त्याच्यामध्ये जी आपली इम्युन सिस्टीम आहे शरीरामध्ये त्यांना चालना देतो आणि कॅन्सरच्या विरुद्ध कॅन्सरवरती अटॅक केला जातो. भारतातही कॅन्सर रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते. ही रुग्णसंख्या चिंता वाढवणारी आहे. 2024 मध्ये ICMRच्या अहवालानुसार 15,62,099 रुग्णांना कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यापैकी अंदाजे 8,74,404 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यात फुफ्फुसांच्या कॅन्सर रुग्णांची संख्या 74,763 आहे. तर ब्रेस्ट कॅन्सरची रुग्णसंख्या 2,38,085 आहे. त्यातच पुरुष आणि महिलांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं भारतात आढळलंय. भारतालाच नाही जगभरातील हे कॅन्सरच्या सर्वच रुग्णाला या वॅक्सिनचा फायदा होऊ शकतो जर त्याचे फेज 3 ट्रायलचे रिझल्ट सक्सेसफुल आले तर. आता कॅन्सरचा विचार करता आपण सर्वांना माहिती आहे की कॅन्सरचा जो प्रमाण आहे ते प्रमाणापेक्षा बाहेर जास्त वाढत आहे. सर्वसामान्यांना जर समजा हे सक्सेसफुल फेज 3 मध्ये झालं, जे फेज 1चे रिझल्ट आहेत तसेच अगदी रिझल्ट आपल्याला फेज 3 मध्ये जर रिझल्ट मिळाले तरी देखील सर्वसामान्यांना हे उपलब्ध होण्यासाठी किमान 5 ते 6 वर्षे लागतील. इतका टाइम लागू शकतो. भारतातील कॅन्सर रुग्णांची संख्या पाहता रशियाने तयार केलेल्या लसीचा भारतातील रुग्णांनाही निश्चितच फायदा होऊ शकतो. रशिया आणि भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संबंध चांगले आहेत. त्यात भविष्यात कॅन्सरवर मात करण्यासाठी रशियाचा फॉर्म्युला वापरून भारतातच लसीची निर्मिती केली जाऊ शकते. त्यामुळे रशियाची ही लस अधिकृतपणे विक्रीसाठी कधी उपलब्ध होणार याकडे जगाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.